वसंत मोरेजींनी कदाचित ऐकलं नसेल की मी सांगितलं की आमच्या पक्षाची जी केस आहे त्या केसच्या संदर्भात वकिलांना घेऊन सिनियर काउन्सिलला भेटायला शिंदे साहेब गेले होते. त्याच्यामुळे तुमचे संजय राऊत जे स्वतःला विश्वप्रवक्ते समजतात ते जे काही बरळत आहेत ना, ज्याला शेंडा बुडखा काहीही नाहीये. आणि त्यानंतर मी अतुल जींचं ऐकलं की ते त्यांच्या घरी कसे बसले होते शिरसाट. अहो त्यांचं घर आहे ते, त्यांनी कसं बसावं त्या घरामध्ये हे आपण सांगू शकतो का? त्याच्यामुळे उगीचच खोटं नरेटिव्ह पसरवणं आणि उगीचच कुणाचा अपमान करणं हे बंद करा. आणि संजय राऊत या व्यक्तीवर खरोखर जसं अवधूत वाघजी म्हणाले की हा व्यक्ती सकाळी उठून काहीही बरळतो, त्याला मनात येईल ते बोलतो आणि त्याच्यावर आपण सगळ्यांनी चर्चा करावी. खरं तर आम्हाला ह्याच्यावर उत्तरच द्यायचं नाहीये, कारण ते खोटं बोलतायत, धादांत खोटं बोलतायत, कुठलाही पुरावा न देता बोलतायत. आणि आम्ही परत एकदा सांगितलेलं आहे की अमित शहा हे त्या दिवशी दिल्लीला नव्हते. तुम्ही सिद्ध करून दाखवा की जे तुम्ही बोलताय ते खरंय. माझं आज वसंत मोरेंना तुमच्या प्रसन्नजी तुमच्या माध्यमातून मी त्यांना आवाहन करते की त्यांनी सिद्ध करून दाखवावं, एक पुरावा दाखवावा की जे संजय राऊत बोलत होते ते खरं आहे, खरं होतं, याचा एक पुरावा दाखवावा. तुम्ही किती धादांत खोटं बोलताय आणि कशा पद्धतीने बोलताय, त्याच्यामुळे हे खोटं बोलणं बंद करा.